हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान. आणि सामान्य ज्ञान आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. तर चला सुरू करूया आजच्या या सेशनला. बघा, सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. तर पहिली गोष्ट आहे की व्यक्तींची संबोधनं, जसं कस्तुरबा गांधी आहेत. ओके, तर महात्मा कस्तुरबा गांधी यांना आपण काय म्हणतो, तर मातोश्री म्हणतो. बाळ गंगाधर टिळक आहेत, यांना आपण लोकमान्य या नावाने ओळखतो. जवाहरलाल नेहरू यांना पंडित शब्द आपण संबोधतो सुरुवातीला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी नेताजी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भारतीय घटनेचे शिल्पकार आहे. त्यानंतर ज्योतिबा फुले यांच्यासाठी महात्मा ही पदवी आपण लावतो. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासाठी राष्ट्रपती, वल्लभभाई पटेल यांच्यासाठी सरदार, रवींद्रनाथ टागोर यांच्यासाठी गुरुदेव, विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी स्वातंत्र्यवीर, अशा वेगवेगळ्या संबोधनानं आपण महत्वाच्या व्यक्तींना जे आहे ते ओळखतो. आता जे आहे घोषवाक्य, याच महत्वाच्या लोकांनी काही घोषवाक्य दिलेले आहेत आणि त्या घोषवाक्याबद्दलही आपल्याला जो आहे तो प्रश्न विचारला जातो. तर बघा, आपल्याला आराम हराम आहे असं कोणी म्हटलं असं जर विचारलं तर सांगायचं पंडित नेहरू यांनी, गांधीजी नाही. ठीक आहे. चले जाओ हे महात्मा गांधीजींचं आहे. जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री. मेरी झाशी नाही दूंगी राणी लक्ष्मीबाई यांनी म्हटलं 1857च्या याच्या वेळेस जेव्हा उठाव झाले त्यावेळेसची गोष्ट आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, सुभाषचंद्र बोस. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळक. जय जवान जय किसान अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय प्रजासत्ताक दिन, त्याच्यामध्ये 26 जानेवारी. त्यानंतर स्वातंत्र्य दिन आपला 15 ऑगस्टला असतो. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला असतो, विवा शिरवाळकर कुसुमाग्रज. बालदिन 14 नोव्हेंबरला, तुम्हाला माहिती आहे चिल्ड्रन्स डे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. शिक्षक दिन 5 सप्टेंबर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. महिला दिन 8 मार्चला, सावित्रीबाई फुले. पर्यावरण दिन 5 जूनला. अशा प्रकारे तुम्हाला महत्वाचे दिनांक लक्षात ठेवायचे. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्यात काम आहे. संत नामदेवांचं भक्तीमध्ये आहे. आचार्य अत्रे यांचं पत्रकारितेमध्ये आहे. महात्मा फुले हे समाज सुधारक होते. पंडित विठ्ठल रामजी शिंदे महर्षी समाजसेवा. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक. पी.के. अत्रे साहित्यिक आणि पत्रकार. त्याचबरोबर राष्ट्रीय फूल कमळ आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय ध्वज तिरंगा. राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम. राष्ट्रगीत आपलं वेगळं आहे, राष्ट्रीय गीत आपलं वेगळं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सोबतच काही महत्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये काही लेखक आणि त्यांची टोपण नावं. नारायण सूर्याजी ठोसर यांना संत रामदास या नावानं आपण ओळखतो. कृष्णाजी केशव दामले केशवसूत. त्र्यंबक बापूजी ठोसर बालकवी. मुरलीधर गुप्ते यांना बी असं म्हणतो. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार. विष्णू वामन शिरवाळकर कुसुमाग्रज. अशा प्रकारे यांची नावं लक्षात ठेवा. इंग्रजी महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 12 महिने. मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हे पण लक्षात घ्यायचे. त्यानंतर ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. त्याचबरोबर मराठीमध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. आठवड्याचे वार तुम्ही पाहू शकता. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती झाले? 7 दिवस आठवड्याचे. त्यानंतर काही महिने आणि सण असतात, जसं चैत्र महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असते. त्यानंतर श्रावण महिन्यात नागपंचमी असते, गोकुळाष्टमी असते, नारळी पौर्णिमा असते. त्यानंतर भाद्रपद महिना आला की गणेश चतुर्थी आहे. अश्विन आला की कोजागिरी आहे, दसरा आहे. कार्तिक मध्ये दिवाळी, कार्तिकी एकादशी, तुळशीचा विवाह असतं. सोबतच फुलांमध्ये कमळ, गुलाब, मोगरा, चाफा, जुई, निशिगंध, चमेली, बकुळ, जास्वंद, सदाफुली, प्राजक्त. फळांमध्ये तुम्हाला आंबा, फणस, अननस, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्र, चिंच, बोर, कलिगड, सफरचंद ह्या गोष्टी पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे महत्वाच्या बिट्स, हे सामान्य ज्ञान लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर
तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या प्रकारे आपल्याला अशाच प्रकारचं जे सामान्य ज्ञान आहे ते पेपरमध्ये विचारलं जातं. अजूनही तुमचे सामान्य ज्ञानात कोणते मुद्दे तुम्हाला वाटत असेल कोणते राहिलेले आहेत तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि ते सर्व मुद्दे आपल्या या सेशन्समध्ये कंप्लीट करू शकता. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.